मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात वाढ होणार आहे. कारण श्रीलंकेतील कांदा या ठिकाणी नाशिकचा कांदा या ठिकाणी भाव येणार आहे. श्रीलंकेतील बाजारपेठेत नाशिकच्या कांद्याला भाव येणार आहे. कशामुळे तर एक महत्त्वपूर्ण निर्णय श्रीलंकन सरकारने घेतलेला आहे. काय निर्णय घेतला आणि कशामुळे कांद्याचे भाव वाढणार त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. चला तर सुरुवात करतोय. करू शकता श्रीलंकेतील बाजारपेठेत नाशिकच्या कांद्याला येणार भाव. कारण आयात शुल्क 30 वरून 10%, निर्यात 9%हून अधिक वाढणार. कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना श्रीलंकन सरकारने रविवारी घेतलेल्या म्हणजे काल रोजी निर्णयाने दिलासा मिळाला आहे. कांद्यावरील आयात शुल्क कमी केले आहे. श्रीलंकेने आयात शुल्क 30 वरून 10% केल्याने निर्यातदारांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आता भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेत जाऊ शकेल. शिवाय दरही चांगले मिळण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना श्रीलंकन सरकारच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा होईल. देशातील जितका कांदा निर्यात होतो त्यातील 9% कांदा श्रीलंकेत एकट्या जात असतो आणि बांगलादेशानंतर भारतात सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश या ठिकाणी श्रीलंका आहे. त्यामुळे या ठिकाणी या निर्णयामुळे स्वागतच आहे. व्यापारी शेतकरी बांधवांचा यामध्ये फायदा होणार आहे. परंतु या ठिकाणी कांद्याच्या भावात जी काही सध्याची स्थिती आहे तर या ठिकाणी लेट खरेदीतील रब्बी जिल्ह्यातील कांदा लागवड वाढली आहे. जानेवारीत आपल्याकडील कांद्याचे भाव कमी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना हवे तसे दाम मिळत नाही. श्रीलंकन आयात शुल्क 30 वरून 10% केल्याने या देशात जानेवारीत कांदा निर्यात वाढेल आणि भावही चांगले मिळतील. सध्याचे भाव सुद्धा चांगले आहे कारण की मागणीच्या तुलनेने पुरवठा कमी असल्याने भावात वाढ आहे. 3000, 4000, 5000, 6000 रुपयापर्यंतचे कांद्याचे मार्केट सध्या तरी चालू आहे. जी काही महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचली. तुम्ही सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत विद्यार्थ्याला भेटून माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत